CapCutमध्ये फोटो ॲड केल्यानंतर खाली स्क्रोल करायचं, त्यानंतर रेशोचं ऑप्शन येईल, तिथं क्लिक करून 9:16 हा रेशो सिलेक्ट करायचा. त्यानंतर फोटोला क्लिक करून फोटो असा झूम करून घ्यायचा. त्यानंतर हा शेवटचा पार्ट हा डिलीट करायचा. त्यानंतर मी तुम्हाला मटेरियलमध्ये दिलेला बीट मार्कचा व्हिडिओ तो ॲड करून घ्यायचा. व्हिडिओ असा ॲड केल्यानंतर खाली स्क्रोल करायचं. त्यानंतर एक्स्ट्रा ऑडिओ असं ऑप्शन येईल, त्याला क्लिक करून व्हिडिओ हा एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा. त्यानंतर बॅक येऊन इमेजची लेंथ ही सॉन्गच्या शेवटपर्यंत घ्यायची. त्यानंतर बॅक येऊन जिथं जिथं बीट दिसेल तिथं स्प्लिट मारायचं. एकदा मी स्प्लिट मारून घेतो. अशा प्रकारे बीट मारल्यानंतर स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ क्लिक करायचा आणि व्हिडिओ डिलीट करायचा. त्यानंतर मी तुम्हाला मटेरियलमध्ये दिलेल्या 2 PNG त्या देखील ॲड करून घ्यायच्या. मी एकदा ॲड ओव्हरले अशा प्रकारे ॲड केल्यानंतर इथं सेट करायची. त्यानंतर ह्या इमेजची लेअर ही शेवटपर्यंत न्यायची आणि त्यानंतर 2 नंबरची लेअर ही इथपर्यंत ठेवायची. त्यानंतर ही देखील अशी इथं सेट करून घ्यायची. याची लेंथ ही शेवटपर्यंत न्यायची, इथपर्यंत ठेवायची. त्यानंतर बॅक येऊन आपल्याला फोटोला ॲनिमेशन द्यायचं आहे. त्यानंतर फोटोवर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं. ॲनिमेशनमध्ये गेलं कॉम्बोमध्ये जायचं, थोडं लोड घेईल. कॉम्बोमध्ये आल्यावर 3 कार्ड 2 हा इफेक्ट लावायचा. त्यानंतर बॅक येऊन याला थोडं असं स्प्लिट करायचं, थोडं झूम करून घ्यायचं. त्यानंतर सेकंड इमेजवर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. त्यानंतर खाली स्क्रोल करायचं. त्यानंतर 3D कार्ड 1 हा इफेक्ट लावायचा. त्यानंतर बरोबरच्या चिन्हावर क्लिक करून बॅक यायचं, असं झूम करून घ्यायचं. त्यानंतर थर्ड इमेजवर क्लिक करून कॉम्बोमध्ये यायचं. कॉम्बोमध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं. त्यानंतर 1 मिनटं. त्यानंतर तुम्हाला इथं दिसेल 3D कार्ड 3, याला अप्लाय करायचं. याला देखील असं झूम करून घ्यायचं. त्यानंतर 4 इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि स्क्रोल करता तुम्हाला 3D कार्ड 5 हे दिसेल, त्याला अप्लाय करायचं आणि खाली असं झूम करून घ्यायचं. त्यानंतर ह्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. खाली स्क्रोल करता डिस्ट्रॉय अँड लेफ्ट स्ट्रेच हा इफेक्ट दिसेल, त्यानंतर त्याला अप्लाय करायचं आणि नंतरच्या इमेजला ॲनिमेशनमध्ये जायचं. त्यानंतर त्या इमेजला लावायचा रॉक व्हर्टिकल हा इफेक्ट आणि समोरच्या इमेजला लावायचा, कॉम्बोमध्ये लावायचा हा बाउन्स 1. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला लावायचा ॲनिमेशनमध्ये जाऊन वेव्ह अँड स्लाइड हा इफेक्ट. त्यानंतर शेवटच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं. त्यानंतर ॲनिमेशनमध्ये गेल्यावर इनमध्ये आल्यावर स्नॅपशॉट हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर बॅक यायचं, स्टार्टिंगला यायचं इफेक्टमध्ये. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यावर हॅलो ब्लर हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्याची लेंथ ही थोडी पुढे घ्यायची आणि बॅक यायचं. त्यानंतर आपला व्हिडिओ हा रेडी झालेला आहे. एक्सपोर्टच्या बटनवर क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा.